जय भीम मी राणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर थंबनेल पाहून तुम्हाला आजचा ब्लॉग समजलाच असणार की कशाचा होणार आहे. तर आजचा ब्लॉग आहे ना खूप खास होणार आहे, कारण आज आहे ना माझी गुगल ॲडसेन्स पिन येऊन गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर गुगल ॲडसेन्स पिन सबमिटची प्रोसेस पूर्ण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि गुगल ॲडसेन्स पिन आहे ना मी 10 तारखेला म्हणजे ID व्हेरिफिकेशन केली होती. तर 23 तारखेला येऊन गेली होती गुगल ॲडसेन्स पिन. तर आहे ना खूपच लवकर येऊन गेली होती, म्हणजे कोणाकोणाला ना खूप उशीर पण लागतो, म्हणजे 1 महिना, 1.5 महिना, 20 दिवस. पण माझी ना 13 दिवसामध्ये ही गुगल ॲडसेन्स पिन आली आहे. तर याची सर्व प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या अगोदर मी चॅनल कसं मॉनिटाईज केलं त्याचा पण ब्लॉग बनवलेला आहे. तुम्ही जर नाही बघितला असणार तर हा ब्लॉग संपल्यावर तो पण मॉनिटाईजचा ब्लॉग नक्की बघा. तर माझं इतकंच सांगणं असतं, म्हणजे तुम्ही जर हाऊसवाईफ असणार तर बाहेर कुठे कामाला जायपेक्षा ना यूट्यूब बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे घरातलं सर्व जबाबदाऱ्या सांभाळून परत मुलं बाळ सांभाळून तुम्ही यूट्यूब करू शकता. तर मला पण म्हणजे यूट्यूब बद्दल काही जेवढी जाणकारी नाही होती, तर मी ना यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओ पाहिले, 2-3 महिना व्हिडिओज पाहिले मी. तर चॅनल कसं मॉनिटाईज करायचं, सॉरी, चॅनल कसं ओपन करायचं, व्हिडिओ कसे काढायचे, व्हॉइसओव्हर कसं करायचा, याची काहीच मला आयडिया नव्हती. तर मी ना पूर्ण यूट्यूबला व्हिडिओ पाहून पाहून सर्व शिकलेले आहे. आणि म्हणजे सुरुवातीला थोडंसं अवघड वाटलं, पण नंतर काय नाही, एकदम सोपं सोपं वाटायचं मला. तर हेच सांगते, म्हणजे आपल्यात आहे ना कॉन्फिडन्स पाहिजे आणि सर्व सोडून कॅमेरा पुढे या आणि मोबाईल घ्या हातात आणि कॅमेरा पुढे बिंदास व्हिडिओ काढा. जर तुम्हाला पण घरच्यांचा सपोर्ट असणार ना तर अजून छान आहे. तर सर्व सांभाळून, घरातलं सर्व सांभाळून आपण यूट्यूब करू शकतो, माझे इतकंच सांगायचं आहे. यासाठी तुमच्यापर्यंत छान छान ब्लॉग घेऊन येते मी. आणि माझ्याकडे जेवढे म्हणजे यूट्यूबबद्दल, चॅनलबद्दल जेवढे सारे आयडिया असतात ना तेवढे तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करते. आता म्हणजे मला पण आहे ना इंस्टाग्रामला, युट्यूबला भरपूर सारे असे कॉमेंट्स येतात की ताई चॅनल कसं ओपन करायचं, आम्हाला पण घरी बसून काहीतरी करायचं आहे. ते म्हणजे वाचून आहे ना मला तर खूप छान वाटतं, कारण आपलं पाहून कोणीतरी म्हणजे पुढे जात जात आहे आणि काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे ना, ते तर मला तर खूप छान वाटतं. म्हणून त्यांना आहे ना मी म्हणजे मेसेज थ्रू किंवा म्हणजे जवळपास असले की ते आपल्या घरी पण येऊन जातात, म्हणजे चॅनल ओपन करायसाठी, सर्व सेटिंग करायसाठी. तर माझं मन सांगायचं म्हणजे इतकं जास्त की तुम्ही पण म्हणजे यूट्यूब करू शकता. आणि यूट्यूब चॅनल बेस्ट आहे, कुठे न जाता घरच्या घरी, काही न म्हणजे एवढं जास्त की काही नाही केल्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे, माझं सांगायचं म्हणणं एवढं जास्त. आता मी पण माझे 3-3 लेकरं सांभाळून, घरातल्या पूर्ण जबाबदाऱ्या सांभाळून यूट्यूब हँडल करत आहे. तर त्यांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे, म्हणजे माझ्या हस्बंडचा. तर त्यांनी ना मला नेहमी सपोर्ट केलेला आहे, पहिल्यापासून त्यांनी मला सपोर्टच केला आहे आणि आता पण तेच सपोर्ट करता मला. म्हणजे माझ्याने एकटीने तर एवढं पॉसिबल नाही आहे की एडिटिंग पण एकटी करणार, शूट पण एकटी करणार. तर एडिटिंग वगैरेला आहे ना ते खूप मला मदत करतात, म्हणजे जास्त करून पूर्ण व्हिडिओची एडिटिंग वगैरे त्यांच्याचकडे असतं. माझं काम इतकं जास्त की फक्त कॅमेरा सामने येऊन व्हिडिओ काढायचा आणि व्हॉइस ओव्हर करायचा, नंतर सर्व माझे हस्बंड सांभाळून घेतात. खरंच मला त्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे. चला आता येऊ मेन टॉपिकवर. चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनलवरती $10 ते $12 पर्यंत पेमेंट झाली होती. त्यानंतर आपल्याला आहे ना म्हणजे मला ID व्हेरिफिकेशनचं ऑप्शन पण येऊन गेलं होतं. म्हणजे ते लोक गुगलकडून मेल पण पाठवतात किंवा आपण डायरेक्ट पण करू शकतो. तर ID व्हेरिफिकेशनसाठी 4-5 डॉक्युमेंटचं ऑप्शन होतं, म्हणजे पॅन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा पासपोर्ट. म्हणजे जास्त लोक आहेत ना हे पॅन कार्डवरूनच म्हणजे व्हेरिफिकेशन करतात. तर मी सुद्धा पॅन कार्डवरून केलं होतं. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपला ॲड्रेस बरोबर पाहिजे आणि आधार कार्ड मान्य नाही याच्यात. आपला आपला ॲड्रेस बरोबर राहिला ना तर आपला गुगल ॲडसेन्स पिन बरोबर येते, जसं की माझा आलेला आहे. चला आता सांगते पुढची प्रोसेस. साईडमध्ये मी स्क्रीन लावलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता सर्वात पहिले आपल्याला गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन झालं आहे. आता गुगलमध्ये आपल्याला गुगल गुगल ॲडसेन्स सर्च करायचं आहे, ते पण येऊन गेलं आहे. आता त्यानंतर पहिला पेज ओपन झालेला आहे. तर जीमेल ID आली माझी,
म्हणजे आपण चॅनल मॉनिटाईज करायसाठी जी जीमेल आय डी वापरतो ना ती जी यूज करायची, नाहीतर दुसरी यूज करणार ना तर फेल होऊन जाणार. माझी जीमेल आय डी हाईड केलेली आहे कारण की ती प्रायव्हसी असते यामुळे. तर आता त्या जीमेल आय डीवर क्लिक करायचं. तर गुगल ॲडसेन्सचं पेज ओपन झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता साईडमध्ये मध्ये 3 डॉटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यात 3 ऑप्शन पाहायला भेटतात. एक म्हणजे पेमेंट, अकाउंट आणि फीडबॅकचं. तर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन चूज करायचं आहे. तर पेमेंटच्या ऑप्शन मी चूज केलेलं आहे. तर आता परत 2 ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतील स्क्रीनवर, पेमेंट इन्फो आणि व्हेरिफिकेशन चेक. तर आपल्याला जायचं आहे व्हेरिफिकेशन चेकवर क्लिक करायचं आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही माझे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालंय. आता बाकी आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन. त्याच्याच खाली आपल्याला 6 आकड्यांचा पिन पाहायला भेटतं. तिथं आपल्याला 6 आकड्यांचा पिन टाकायचा आहे, जो की माझ्या याच्यामध्ये आहे. तो मी दाखवला नाही कारण ते पण प्रायव्हसी असतं म्हणून हाईड केलेला आहे. 6 आकड्यांचा पिन टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. बस झाले. जेवढी सिंपल पद्धत होती. तुम्ही पण चॅनल मॉनिटाईज केलं असणार तर या पद्धतीने गुगल ॲडसेन्स अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला जर यूट्यूबबद्दल अजून कोणती माहिती पाहिजे असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार. तर चला मग हा ब्लॉग मी इथे जॉईन करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.